मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे। समाजात अंधश्रद्धा, बंधुगिरी यावर मी काम करतो। समाजात आत्ता परवाच एक सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रजमध्ये एका बंधुबाबाने एका कुटुंबाला 9,000 रुपयाला लुटलेले आहे। तरी समाजाला मी आवाहन करतो की भूत, देव आणि धर्म ही सगळ्या गोष्टी स्वतः आहेत, यात गुंतू नका। तुम्ही विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवा आणि शिक्षण, आरोग्य यावर लक्ष द्या आणि कोणाच्याही बंधुभावाच्या किंवा चुकीची माहिती देणाऱ्या माणसांच्या नादाला लागू नका, असं मी खुलं आवाहन करतो समाजाला, समाजातील प्रत्येक घटकाला। आणि कुणीही बळी पडू नका। कायदेशीर गुन्हा आहे एखाद्याला करणी भूतबाधा झाली म्हणून लुटणं, त्यामुळे तुम्ही भूत, ख्यात यांच्या नादाला लागू नका। नमस्कार, मी रमजान मुल्ला, सामाजिक कार्यकर्ता। आपणास आवाहन करण्यात येत आहे की मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथे मोहम्मद जावेद अताउल्ला उर्फ बाबूजी लखनवी या बंधुबाबाने आपणास करणी झाली आहे अशी बतावणी करून ती काढण्यासाठी आगोरी पूजा करावी लागेल व त्यासाठी 9,000 रुपये उकळले आहेत। ही प्रथा आगोरी प्रथा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा आहे। या घटनेनंतर त्या बंधुबावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपल्या परिसरात किंवा माहितीमध्ये असा कोणी बंधू, बुवा, बाबा, महाराज असेल तर आपण तातडीने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्त्याशी संपर्क साधून आपली आर्थिक, मानसिक व शारीरिक फसवणूक टाळावी असे आवाहन करण्यात येत आहे। करणी भानामती असे काही अस्तित्वात नाही। लोकांना भयभीत करून त्यासाठी षडयंत्र रचले जात आहे। यापुढे कोणीही याला बळी पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे। जय भारत, जय संविधान। मी सुहासनी शिंदे, अनिसची कार्यकर्ती आहे। काल मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथे मोहम्मद जावेद उर्फ बाबूजी लखनवी या बंधुभावाने आपणास करणी झाली आहे अशी ही आघोरी प्रथा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा आहे। या घटनेनंतर या बाबांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आपल्या परिसरात अशा काही घटना होत असतील तर अनेक बाबांना त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन कोणीही बंधुबावा महाराज असेल तर आपण तातडीने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शाखेशी किंवा कार्यकर्त्याशी संपर्क साधून। नमस्कार, मी हजरत अली सोनीकर, सांगली जिल्हा अल्पसंख्याक विकास मंच जिल्हा समन्वयक। काल मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथे मोहम्मद जावेद अताउल्ला उर्फ बाबूजी लखनवी या बंधुबाबाने आपणास करणी झाली आहे अशी खोटी बतावणी करून ती काढण्यासाठी अघोरी पूजा करावी लागेल, त्यासाठी 9,000 रुपये उकळले आहेत। हा अघोरी प्रथा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा आहे। या घटनेनंतर या बंधुबाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आपल्या परिसरात किंवा माहितीमध्ये असा कोणीही बंधू, बुवा, बाबा, महाराज असेल तर आपण तातडीने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शाखेशी किंवा कार्यकर्त्याशी संपर्क साधून आपली आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषण व फसवणूक टाळावी असे आवाहन करण्यात येत आहे। करणी भानामती असे काही अस्तित्वात नाही। लोकांना भयभीत करून त्यांना लुबाडणूक करण्यासाठी हे षडयंत्र रचले जात आहे। धन्यवाद। मी मुनीर शिकलगार, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा विटा। करणी भानामती किंवा काळी जादू ही सध्या अस्तित्वात नाही, तरीही काही बंधू, बुवा लोकांना भयभीत करून पैसे उकाळून त्यांना वेठी धरत आहेत। अशाच प्रकारची घटना काल कसबे डिग्रज येथे घडलेली आहे। काल मोहम्मद जावेद उर्फ बाबूजी लखनवी या बंधुभावाने आपल्याला करणी झाली आहे, आपल्याला करणी उतरायची असेल तर तुम्हाला आघोरी पूजा करावी लागेल अशी बतावणी करून 9,000 रुपये उखाळलेले आहेत। हे आर्थिक शोषण आहे। काल त्याच्यावर आघोरी प्रथा परंपरा निर्मूलनाच्या माध्यमातून एक केस दाखल झाली आहे। त्याचा फायदा घेऊन काही बंधुबुवा समाजात आर्थिक आणि मानसिक शोषण करीत आहेत। अशा अनेक घटना आज समाजात घडत आहेत। काळी जादू, करणी भानामती अशी काही अवैज्ञानिक आणि अशास्त्रीय घटना सांगून लोकांना भयभीत करण्याचं एक षडयंत्र हे बंधुबुवा करीत आहेत। या बंधुबुवाला बळी पडून काही लोकांचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे। काही लोकांना जीवनास उद्ध्वस्त झाले आहेत। त्यामुळे यापुढे अशा कोणत्याही घटना आपणास आढळल्यास किंवा आपल्या परिसरात घडत असल्यास आम्हाला आपण तातडीने कळवावे, कारण की हा एक दंडनीय अपराध आहे। आपण या गोष्टीला कोणत्याही प्रकारचं प्रोत्साहन देऊ नये। आपण भयभीत न होता आमच्याशी संपर्क साधा, आम्ही आपणास मदत करू आणि आपणास
आर्थिक, मानसिक आणि इतर सगळ्या शोषणापासून आम्ही वाचवण्याचा आपणास प्रयत्न करू. धन्यवाद.